पण सकाळपासून इतके तास उभे राहिल्यानंतर कोणी प्रशासनाचा माणूस या ठिकाणी दाखल झाला एक तरी पोलीसवाला दिसतो का? एक तरी पोलीसवाला आहे का इथे बघा? एक तरी पोलीसवाला आहे का इथे आजूबाजूला? किंवा रेल्वे मंत्री तर आमचं बघत असतील, सगळं रेल्वे मंत्री जर बघत असेल तर कृपया त्यांना विनंती आहे, कृपया करू काहीतरी मार्गदर्शन करा. रेल्वे मंत्र्यांना माझी विनंती कळकळीची, काहीतरी मार्गदर्शन करा, काहीतरी सोय करा आणि काहीतरी गाड्यांना तर काहीतरी दुसरी व्यवस्था तरी करा. आणि 8 तास झाले लोक इथे थांबलेत, बोललो कुठल्याही प्रकारची सोय नाहीये. गाडी चालू करा अशी विनंती करतो, किंवा स्पेशल ट्रेन चालू करा किंवा स्पेशल मेल चालू करा. थोडी पुढे गेली तरी चालेल. मागच्या वर्षी ट्रेन चालतो, पावसाचा चालू होत नाही. पाऊस कुठे आहे मॅडम? बस सोडा. मला असं वाटतं 1 तास झाला पाऊस नाहीये. माझ्या मते ही कर्जत गाडी आहे ना, ही ट्रॅकवर पाणी, ही कर्जत गाडी सोडली गेली पाहिजे. रेल्वे मंत्र्याला माझी विनंती आहे, कर्जत गाडी सोडा. अर्धे माणसं पुढे जातील, अर्धे पाठीमागून येतील, काहीतरी होईल. काहीच करत नाही तुम्ही, कसं चालणार? आम्ही 12-1 वाजतील, नंतर होणार काय? लोकांना कोणाला चक्कर आली, काय आलं, हॉस्पिटल कोण बघणार आहे? आजकाल कोणी कोणाचं नाहीये. आपण बघतोय की गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी हे सगळे प्रवासी खोळंबलेत. या प्रवाशांसोबत केवळ दुसरा प्रवासीच आहे, कुठलाही प्रशासनाचा माणूस नाही. मात्र या ठिकाणी प्रशासनातर्फे केवळ अनाउन्समेंट केली जाते आणि त्याचा राग जो आहे तो या ठिकाणी प्रवासी व्यक्त करताना बघायला मिळत आहेत. सकाळपासून अनेक प्रवासी या ठिकाणी खोळंबलेत. कोणाच्या पोटात अन्न नाहीये, बाथरूमची सोय नाहीये. उद्या जर काही झालं तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन ही जबाबदारी घेईल का, असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय.